स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर 2030 पर्यंत विविध प्रकारचं टॅरिफ लागू झालंय। दिल्लीतील भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीत फडणवीसांची माहिती। मोदींचं आवाहन तर विरोधकांचं आव्हान, काटकसरीची सुरुवात भाजपा शासित राज्यातूनच करा, राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधी हा रिजेक्टेड माल, पंतप्रधानांचं म्हणणं राहुलना कळतच नाही, फडणवीसांची टीका। पासष्टच्या युद्धाच्या वेळी तत्कालीन सरकारनं सोनं दान करण्याचं आवाहन केलं होतं, तेव्हा नेहरू अपयशी ठरले होते असं म्हणायचं का? राहुल गांधींच्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा पलटवार। वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा, तामिळनाडूमध्ये तमिळी अस्मितेवरून उफाळला वाद। कामराचं समर्थन सुषमा अंधारेंना भोवणार, विधिमंडळामध्ये हक्कभंग समितीसमोर अंधारेंची हजेरी। मंत्री नितेश राणेंनी केली ओवेसीची तुलना लादेनशी, एमआयएम ही एक दहशतवादी संघटना असल्याचा नितेश राणेंचा हल्लाबोल। सोमनाथच्या मंदिराच्या निमित्तानं भव्य रोड शो काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कलशपूजन, मंदिरामध्ये नरेंद्र मोदींच्या स्वागताला हजारो भाविक। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षक शिपाई बडतर्फ, सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याचा ठेवला ठपका। अहिल्यानगरमध्ये तरुणीची छेडछाड, हा ट्रॅव्हल जिहाद असल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडी अशोक खरातचा ताबा घेणार, सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती। टीसीएसच्या बळजबरी धर्मांतर प्रकरणामध्ये कॉर्पोरेट जिहादी निदा खानला न्यायालयात हजर केलं जाणार। निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपतेय। निदा खान ही इम्तियाजची नातेवाईक, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये अधिक तपशील खुला करणार, संजय शिरसाट यांचा दावा। अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, मारहाणीमध्ये महिलेचा गर्भपात, पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। बागडोगऱ्यापर्यंत पुण्यातून आता थेट विमानानं जाता येणार, पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नवी हवाई वाहतूक सेवा। अवकाळी पावसाचं महाराष्ट्रावर संकट, अनेक राज्यांना इशारा, जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। जम्मूमध्ये बरसतोय बेमोसमी पाऊस, डोडा जिल्ह्यात सोसाट्याच्या वारासह विजेच्या कडकडाटांनी बरसल्या धारा। चर्चा करणं म्हणजे शरणागती नाही, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा। होर्मुझचा तिढा अद्यापही कायम, इंधन दरवाढीचं संकटही कायम। शांघाय तिरंदाजी विश्वचषकामध्ये भारतीय महिलांची कमाल, चीनच्या तिरंदाजांना चीनमध्येच हरवत 4 सुवर्ण पदकांची केली कमाई।